काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर एक सापळा रचून एसीबीने धाड टाकली होती आणि लातूर जिल्ह्यातील एका औषध दुकानदाराचा रद्द करण्यात आलेला परवाना पुन्हा नूतनीकरण करून देण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप सिद्ध झाला। जेव्हा ही धाड टाकली तेव्हा हा आरोप सिद्ध झाला। या सापळ्यात कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत राजेंद्र ढेरिंगे याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान ढेरिंगे यांनी ही रक्कम खासगी सचिव रामदास गाडे, हे झिरवाळ यांचे खासगी सचिव आहेत आणि हे रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचं देखील एक माहिती समोर आली। ढेरिंगे यांनी ही माहिती दिली। त्यामुळे या प्रकरणाचा तपास झिरवाळ यांच्यापर्यंत पोहोचतोय की काय असा प्रश्न निर्माण झालेला। आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एसीबी कडून सुरू असतानाच आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे। माध्यमांमधून ही बातमी समोर येते। काही वेब आर्टिकल मधून म्हटलं जात आहे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। झिरवाळ यांनी या गाडे यांना आता कार्यमुक्त केलेलं आहे। बरं, विषय एवढाच नाहीये, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेण्यासाठी एक मोडस ऑपरेंडी राबवली जायची। एक खून केली की इतके इतके आणि 2 खून केली की इतके इतके, ही जी मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती आहे, याची माहिती आता एबीपी माझा सारख्या वृत्त माध्यमांमधून देखील समोर येते। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, आता कुठपर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, झिरवाळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरिंगे या कर्मचाऱ्याला 35,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं आणि या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ ज्यांनी शूट केला त्या निर्मल शर्मांनी नंतर एक वृत्त माध्यमाशी बोलताना झिरवाळ यांच्या कार्यालयात पैशांचा व्यवहार कसा चालतो याचा खुलासा केलाय। यामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याचा आरोप निर्मल शर्मा यांनी केलाय। त्यांच्या दाव्यानुसार अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर लाल हिरव्या पट्ट्या मारून त्यावर कोणाला किती पैसे द्यायचे आहेत हे असे विशेष खून लिहिले जायचे। विशेष म्हणजे मेडिकलचे परवाने पुन्हा सुरू करण्यासाठी, रद्द झालेले परवाने पुन्हा नूतनीकरण देण्यासाठी त्याच्या सर्व सुनावण्या मंत्री घेत नसून त्यांचे अधिकारी घेत असल्याचा खुलासाही निर्मल शर्मा यांनी केलेला आहे। कोणाचीही ओळख सांगितली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात पैसे हे द्यावेच लागतात, कुणाचंही नाव घ्या असं स्वतः निर्मल शर्मा यांनी एबीपीला सांगितलेलं आहे। पुढे याच निर्मल शर्मा यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। लिपिक राजेंद्र ढेरिंगेने सचिव रामदास गाडेंना शर्मा यांचं प्रकरण सांगितलं। 1 महिन्यासाठी परवाना निलंबित झालाय हे देखील सांगितलं। त्यानंतर रामदास गाडे यांनी शर्मा यांची फाईल किंवा पेपर हे न बघता त्यांच्या फाईलवर 2 लाईन मारल्या आणि ते म्हणाले राजू ढेरिंगे यांचं काय ते बघून घ्या। शर्मा म्हणतात त्या लाईन म्हणजे गाडे आणि ढेरिंगे यांच्यातील सिक्रेट कोडवर्ड आहे। 1 लाईन म्हणजे 50,000 आणि 2 लाईन म्हणजे 1 लाख रुपये। ज्यांच्या पेपरवर 1 लाईन आहे त्यांच्याकडून 50,000 घ्यायचे, ज्यांच्या पेपरवर 2 लाईन आहेत त्यांच्याकडून 1 लाख मागायचे। हे झाल्यानंतर डॉक्टर रामदास गाडे मला म्हणाले तुम्ही राजूशी बोला। आता शर्मा यांनी हा सर्व खुलासा केल्यानंतर कसं त्यांना पुढे जाऊन 1 लाखाचा सौदा 55,000 झाला, म्हणजे कसं त्यांना डिस्काउंट मिळाला यात 50% आणि कसं त्यांनी 2,000 ऑनलाईन पेमेंट केलं आणि कसं त्यांना कॅश मध्ये देखील त्यांनी पैसे दिले, हे सगळं शर्मा यांनी आता स्वतः सांगितलंय। महत्वाचं म्हणजे हे सगळं सुरू असताना मंत्री नरहरी झिरवाळ हे कार्यालयात नव्हते आणि नंतर जेव्हा 1-2 दिवसांनी मंत्री झिरवाळ हे कार्यालयात आले तेव्हा त्यांना भेटून बोलण्याचा प्रयत्न हा शर्मा यांनी केला, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या ऑफिसमधील लोकांनी नरहरी झिरवाळांना भेटूनच दिलं नाही आणि पुन्हा राजू ढेरिंगे जे आहेत आणि रामदास गाडे जे आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात आलं। या सर्व विषयात आता रामदास गाडे यांना झिरवाळांकडून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती मिळते। झिरवाळ यांनी त्यांना कार्यमुक्त केलं आहे, गाडे यांना, सचिव यांना। सध्या संपूर्ण प्रकरणात विरोधी पक्षांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। संजय राऊत यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनाम्याची मागणी केली असून
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वतःच्या मंत्र्यावर छापा टाकल्याची टीका केली आहे आणि मंत्रालय ही वास्तू जी आहे ती गृहमंत्र्यांच्या अंतर्गत येत असल्याने त्यांना माहीत असल्याशिवाय छापा कसा टाकला जातोय असा प्रश्न आता सुळे यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे रोहित पवारांनी या प्रकरणामागे झिरवाळांना अडकवण्याचा कट असल्याची शक्यता वर्तवली आहे। झिरवाळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उघडपणे बोलल्याने त्यांना लक्ष केलं जात असावं अशी त्यांची रोहित पवारांची शंका आहे। सद्यस्थितीत झिरवाळांचे मंत्रीपद सुरक्षित असले तरी एसीबी चौकशी सुरू आहे आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। मात्र तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।